सो हाय गाईज, वेलकम टू माय नेक्स्ट ब्लॉग. सो खूप टाईमनंतरून ब्लॉग येतो आहे. कंपनीत काम करतो आहे, जॉबवरती आहे. तो मंथ एंड होता, त्याच्यामुळे बिझी होतो. बट आज काहीतरी स्पेशल आहे, नॉस्टॅल्जिक फील होतं आहे. कारण की आज मी जिथून माझी BTech डिग्री कंप्लीट केली मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये 2022 साली. सो त्या माझ्या कॉलेजमध्ये आलो आहे, VIT बिबीवाडी पुणे. सो विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. आणि माझे जे रूममेट्स होता त्यावेळेस आणि माझा मित्र सो प्रणव. हाय गाईस. सो आम्ही दोघं आलेलो आहे आणि खूप नॉस्टॅल्जिक फील होते. कारण की 2018पासून सोबत आहे आम्ही. आणि थँक्यू, प्रणवमुळेच शक्य झालं ते की आज त्याने सांगितलं की बाबा आपण जाऊया कॉलेजला. आपले 2 वर्ष वाया गेले. 2 वर्ष ते कोरोनामुळे वाया गेलेत. कारण की तेव्हा थोडं मजा वगैरे झाली असती, पण ठीक आहे, फाईन, इट्स ओके. पण खूप बदल झालेले आहेत कॉलेजमध्ये. जसं की मेकॅनिकल इंजिनिअरिंग आपली आहे अजून, त्याच्यात काही वाद नाही. पण वर्कशॉप वगैरे होतं. सो ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स डिपार्टमेंट म्हणून सुरू झालं आहे नवीन. आणि कलर पण कॉलेजचा चेंज झाला. आधी ब्ल्यू होता, आता थोडा बेज कलरमध्ये गेलेला आहे पेंट. सो पण जे आधी होतं कॉलेजमध्ये ते पण आत्ता पण आहे सेम. काही चांगले चेंजेस झालेले आहेत आणि डिपार्टमेंटचे पण काही चेंजेस झालेले आहेत. कॅन्टीनचं तुम्ही शॉर्टमध्ये बघितलं की कॅन्टीन VIT कॅन्टीनचं जसं मागच्या साईडला माझ्या, तर ते पण छान डेकोरेटिव्ह केलं आहे. आणि आपण मग टूर घेऊया कॉलेजचा, कारण की भरपूर आठवणी आहेत. प्रत्येक स्पॉटवरती इथं आठवणी आहेत. कॉलेज लेक्चर बंक असू द्या, नंतर रीडिंग हॉलमध्ये जाऊन बसायचं, नंतर इथं स्टेअर्सवरती बसायचं, तिथून काही ना काही आपलं मॅचेस वगैरे असतील ग्राउंडवरतीच व्हायच्या. नंतरून लेक्चर बंक करून छोटं कॅन्टीन ना, ते छोटं कॅन्टीन म्हणायचं ना आपण, फ्रूट कॅन्टीन. सो फ्रूट कॅन्टीनमध्ये जाऊन तिथं छान होता. कस्टर्ड वगैरे मस्त मिळायचं, किंवा फ्रूट प्लेट छान मिळायची तिथं. निंबू सरबत छान मिळायचं. नंतर आपलं पराठे पण, पराठा आलू पराठा पण खूप छान मिळायचा. सो लेट्स गो, आपण टूर घेऊया. कुठलं डिपार्टमेंट आता आहे त्याचा पण मी तुम्हाला टूर देतो. आणि इथं मुलं क्रिकेट वगैरे खेळतात, सो जुन्या आठवणी ताज्या होत आहेत इथं. सो लेट्स हॅव अ टूर नाव. चल बनव, फिरूया आपल्या माझ्या फॉलोअर्सला आपलं कॉलेज. सो स्टे ट्यून. सो हे मेन VITचं कॅन्टीन. सो मी SWDमध्ये होतो, सोशल वेलफेअर अँड डेव्हलपमेंट कमिटी. सो त्याच्यामध्ये काही आम्ही रविवारी ब्लड डीचा एक फ्लॅगशिप इव्हेंट होता, नंतरून आत्मबोध होता. सो त्यावेळेस जे काही आम्ही मीटिंग्स वगैरे करायचं, सो ते ह्या कॅन्टीनमध्ये मीटिंग्स आम्ही करायचो. काही चार्ट्स वगैरे बनवायचे असतील, सो सर्व आम्ही रविवारी वगैरे यायचो 8:30 वाजता सकाळी, 9 वाजता. आणि इथं आम्ही टाईम स्पेंड करायचो. माझ्या समोर आहे इथं न्यू पुणा बेकरी. तिथं भरपूर म्हणजे मी जास्त गेलोच नाही आहे तिथं, कारण की तिथं जे आपल्याला पाहिजे असेल ते कधीच नसायचं. तर असाच एक्सपिरियन्स आहे. आणि मागे आहे इथं नवीन सुरू झालं आहे, पराठा हाऊस म्हणून आहे त्याच्या साईडला. आणि जे कोपऱ्यामध्ये आहे इकडं, सो दिस इज अ CC. सो त्याला काय थिंक कम्युनिकेशन सेंटरवर काहीतरी म्हणायचे, पण ते बेसिकली प्रिंटर. सो तुम्हाला कुठलीही प्रिंट लागत असेल तर तिथे सलमान म्हणून एक होता माझा मित्र, तो ते तिथं असायचा. कुठली प्रिंट वगैरे लागेल, किंवा काही नोट्स वगैरे असतील, किंवा कुठल्या टीचरने काही दिलं असेल प्रोफेसरने, सो ते इथं आणून द्यायचो मी. सो चांगली ओळख होती. नंतर पण कॉन्टॅक्टमध्ये होता, पण आता नव्हता, कारण की आपण पण आता जॉबमध्ये वगैरे लागले. सो इथं थोडं हे डेव्हलप केलेलं आहे. इथं असंच आधी खडकाळ होतं. सो आपण आपल्या बिल्डिंगकडे जाऊया मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या. इथं चार्जिंगचे स्टेशन आलेले आहेत, कारण की EVचा जमाना आहे. सो आमच्या वेळेस तर नव्हतं आहे, पण इथं 2 चार्जिंग स्टेशन आले. तर इथून बाहेर चिमणी होती बॉयलरचं, कारण फक्त VIT कॉलेजमध्ये बॉयलर होतं. सो इथं वेगळ्या कॉलेजचे मुलं यायचे. सो ते वाटतं आय थिंक VIITला शिफ्ट केलं. सो हे आमची बिल्डिंग. सो इथं आपले IC इंजिनची लॅब होती, थर्मोडायनॅमिक्सची लॅब. तर एक सर आठवतं यार, आपलं नलावडे सर. आणि अजून कोणते होते ते, चौगुले सर. सो चौगुले सर आणि नलावडे सर इथं आमचे घ्यायचं. सो कॅसी डिपार्टमेंट ऑफ लायब्ररी आहे, मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट आणि लॅब्स आहेत. तर हे ग्राउंड आहे. इथं सर्व इव्हेंट वगैरे कुठला आपला तो
विश्वोत्सव आणि बाकी नाही पुढचा दुसरा आपला इंटर कॉलेजेसचा कोणता असतो तो विश्वोत्सव आपला असतो इंटर डिपार्टमेंटल कुठला तरी होता ते सांगतो मी तुम्हाला कुठला इव्हेंट असतो तो हे लायब्ररी हे ग्राउंड आहे क्रिकेट वगैरे खेळताय मुलं आणि ते समोर जे आहे ते केमिकल अँड इन्स्ट्रुमेंटेशन आहे अजून ना केमिकल अँड इन्स्ट्रुमेंटेशन डिपार्टमेंट सो ही लायब्ररी तो विश्वोत्सव आपला इंटर डिपार्टमेंटल असतो आणि मिलांज जो असतो तो जे काही पुण्यातले कॉलेजेस वगैरे असतात तर ते पण येतात सो हे आहे माझ्या मागे तुम्हाला दिसेल डिपार्टमेंट ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग सो इथूनच पासआउट झालेला मी 2022 साली सो खूप आठवणी आहे इथल्या फर्स्ट इथल्या ह्या साईडला आहे रीडिंग हॉल सो लेक्चर वगैरे बंक करून आम्ही इथं जायचो 70% अटेंडन्स कंपल्सरी होती बट स्टील वी हॅव मॅनेज सम वॉट सो दॅट इज अ इंजिनिअरिंग राईट सो इंजिनिअरिंगमध्ये मॅनेजच करावं लागतं सर्व काही आणि त्याच्याशिवाय मजा नसते बंक करण्याचा पण आनंद पाहिजे किंवा तो पण एक्सपिरियन्स पाहिजे सो सर्व एक्सपिरियन्स घ्यायचे असतात बेसिकली आणि सो इंडस्ट्रियल आणि प्रोडक्शनचं डिपार्टमेंट हे एकाच मेकॅनिकलच्या बिल्डिंगला आलेलं आहे सो आय एम स्टँडिंग इन द सेंटर ऑन आर लॉन जिथे की आपलं डीजे नाईट पण व्हायची आहे ना खूप छान मजा यायची डीजे नाईटमध्ये किंवा कुठला ट्रेडिशनल डेज असतील किंवा डेज होते टाय डे सारी डे ऑडिटोरियम फुल झाला की हां ऑडिटोरियम फुल झालं की इथं स्क्रीन राहायची इथं स्क्रीन लावलेली असायची पण ऑडिटोरियमपेक्षा जास्त मजा इथंच यायची बाहेर कारण की थोडं ओपन वगैरे होतं आणि येस सो सर्व कंपनीजचे इंटरव्ह्यू इथंच झालेत आणि लागले बाबा जर चांगल्या ह्याच्याने पोप मार्शलचं काय म्हणतो कॅन्टीन येस सो फ्रूट कॅन्टीनचं आहे का सो फ्रूट कॅन्टीनचं टेस्ट छान होते आम्ही जास्त तिकडेच जायचो आणि काही भेंडी मसाला पण एक छान होता तिथलं सो ते पण खाल्लेलं सो बेसिकली आणि नेस कॅफे पण होता आमच्याकडे सो तो तिकडे माझ्या मागे आहे ना नेस कॅफे कुठे गेला हां नेस कॅफे पण तो कधी सुरूच नाही दिसला ना सुरूच नव्हता कधी सो नेस कॅफे फक्त ते नावाला आहे पण छान केलं आहे पार्किंगची वगैरे सुविधा वगैरे जी आहे ना ते खूप छान केलेली आहे बेसिकली सो तेव्हा एवढं छान नव्हता रस्ता वगैरे पण आता सिमेंटचा वगैरे रस्ता केला आहे सो त्याच्यामुळे जरा छान वाटतं आहे सो हे आमचे फ्रूट कॅन्टीनचे मला त्यांच्याशी मी हे करतो की आम्ही कारण की 2022 नंतरून फर्स्ट टाईम आलेलो आहे मी कॉलेजमध्ये यांनी आम्हाला भरपूर खाऊ घातलेलं आहे तेव्हा कस्टर्ड असू द्या नंतर आपलं फ्रूट डिशेस मिल्कशेक नंतर आपलं निंबू पाणी नंतर आलू पराठा ते अजून पण आहे कंटिन्यू कशा आहे तुम्ही मजेत ना असतं सो खूप त्या म्हणजे खूप बंक करून यायचो आम्ही आणि स्पेशालिटी तेच होती की आचार खूप चांगला आहे कारण पराठ्यासोबत खूप बेंगन मसाला भाजी असायची सो अजून पण रेट काय आहे माझा तोच आहे का किती 60-70 50 रुपये होत्या सो तेच कंटिन्यू पण आहे काय चेंज झालं बाबा कॉलेजमध्ये चेंज खूप सारं चेंज झालं 22 मध्ये रस्ते वगैरे होते छान हां ते आपले याचे होते डांबरी रस्ते होते छान कलर वगैरे आणि स्टाफ वगैरे मुलं वाढली छान जास्त बिझनेस यायला लागेल बिझनेस वाढला बिझनेस वाढला मुलं वाढले म्हणजे बिझनेस वाढला हां खूप डिपार्टमेंट वगैरे ते आपले VIIT ला गेलेत ना शिफ्ट झालेत तिकडे हां पण इकडे सुद्धा डिपार्टमेंट वाढले बरेच विषय वाढले छान व्यवस्थित तुम्ही कसे आहेत बाकी मजा खूप मजेत ना सो यांनी खूप आम्हाला खाऊ घाललंय तेव्हा थँक्यू आता काय घेणार तुम्ही सर्व आता आहे का मग घेऊ की मग काहीतरी चलो असं आपण कॅन्टीनमध्ये जाऊ हात फ्रूट कॅन्टीनमध्ये इथं आम्ही खूप काही खाल्लेलं आहे बाबा शेक वगैरे पिलेले कुठलं हे मागे इथं ऑप्शन्स आहेत एवढे स्नॅक्स वगैरे नंतर इथं पराठा सॅलड वगैरे खायचे आम्ही तुम्हाला रोटेट करून दाखवतो
वन ऑफ माय फेवरेट नबाती वेफर. तर हे खूप खायचो आम्ही. याच्यामध्ये वेगवेगळे फ्लेवर यायचे तेव्हा. इथं आता चॉकलेट फ्लेवर घेतो आपण, खाऊन बघू कशी आहे टेस्ट. कारण इथूनच हे वेफरचं जे होतं ते इथून मला कळालं की बाबा हे पण छान लागते. तेव्हापासून ही आवड निर्माण झाली मला. किती छान असे रचलेले आहेत फ्रूट्स. ड्रॅगन फ्रूट, ॲपल, पपाया आणि वॉटरमेलन. सो दी बेस्ट ऑफ दिस फ्रूट कॅन्टीन लिंबू सरबत. उन्हाळ्यामध्ये पिण्याची गोष्ट आहे, पण आपण पावसाळ्यात पितो पण तरी फ्रेशनेस आहे. जे आधी 3 वर्षापूर्वी जसं टेस्ट होती तशीच टेस्ट आहे अजून पण. तर निंबू सरबत सोबत पिऊ खाऊ का ते आधी खायचं नाही. हे स्ट्रगल करतो या प्रणव फोडण्यामध्ये. सुपर. मी आणि प्रणव लिंबू सरबत एन्जॉय करतो. टिल दॅट टाइम एन्जॉय द ब्लॉग. स्कॉलरशिप हा आपली ते खिडकी नंबर 2 खिडकी 3 काहीतरी खिडकी नंबर. हे -2 देन -1 देन नंतर 0 होते. सो अशी करून आय थिंक फक्त अशी 8 मजली इमारत आहे आपली. फक्त एवढाच फ्लोअर आहे. बाकी त्या साईडला काही नाही आहे -2 वगैरे. फक्त ह्या इथं आहे. सो इथून आम्हाला आमच्या कॉलेजची लिफ्ट एकच आहे फक्त ही. आय थिंक त्या साईडला पण लिफ्ट आहे ना. त्या साईडला पण आहे लिफ्ट. काढली का ऑडिटोरियमचे. हां मॅम. तो इथंच लिफ्ट आहे आणि इथं खाली जिम पण आहे. सो आणि हे जे आहे हा एरिया जो आहे सो बेसिकली हा एरियामध्ये शांतता खूप असते आणि थंडी खूप असते. आणि टेबल टेनिस इथं खेळतात. सो खूप छान स्पॉट आहे हा. जसं मी तुम्हाला सांगितलं की रिडिंग हॉल जो आहे जिथं रिडिंग करायला नाही जात मुलं पण हा पण स्पॉट खूप छान आहे. सो -2. सो मी आता तुम्हाला एका ठिकाणी घेऊन जातो आहे. सो माझे जे VIT ॲल्युमिनायज आहे त्यांना हे कळेल की माझ्या मागे काय आहे. सो दिस इज दी VIT's बोट क्लब. की मी माझ्या फेअरवेलच्या स्पीचमध्ये पण बोललो होतो की बाबा मॅपवरती दिसताना VIT कॉलेज दिसत नाही पण हा बोट क्लब दिसतो मात्र. ज्याच्यामध्ये मला आजपर्यंत कळालं नाही की बोट क्लब त्याला नाव का दिलं आहे. कारण की त्याच्यामध्ये ना बोट आहे. एकदा ठेवली होती वाटते बोट पण त्याच्यात पाणी नव्हतं. एकदा ठेवली होती मध्ये आपल्या ह्यावेळेस कुठला तरी महोत्सव होता ना. पाणी नव्हतं त्याच्यामध्ये. पण त्याला का नाव दिलं काय माहिती. कारण की कॉलेजच मी जेवढं तुम्हाला दाखवलं तेवढंच कॅम्पस आहे कॉलेजचा. बट स्टील जे काही आपल्या जुन्या आठवणी असतात आणि जे कॉलेज डेज असतात ते फार महत्त्वाचे असतात आणि खूप भारी असतात जे काय असतात ते. म्हणजे सर्व काही केलेलं असतं देखो डेजमध्ये. मस्ती केलेली असते, अभ्यास पण केलेला असतो. पण इंजिनिअरिंग म्हटल्यानंतरून भाई साहेब ॲडजस्टमेंट जे केल्या आहेत. ड्रॉइंग्स काढायला काय काय केलं आहे भाई तितंबा. हां ड्रॉइंग्स काढायला नंतर ते कुठलं आलं ते ग्लास ठेवून कुठली तरी टेक्निक आली ती. माझे मित्र करायचे भाई व्हिडिओ यूट्यूबवर बघून. ते ग्लास ठेवून रिफ्लेक्शनने करायचे. तर भरपूर असे इन्व्हेन्शन वगैरे केले होते मुलांनी. ठीक आहे. सो आता इथून आपण कॉलेजचा टूर झालेला आहे. आता इथून आपण जिथं जेवायचो आम्ही मेस जेव्हा नसेल काकू वगैरे नसेल तर ते आम्ही खाऊ गल्लीमध्ये जायचो. तर तिथं आपण जाऊया. तिथला एक फक्त तुम्हाला टूर करून देतो आणि मग तिथून आपण आपल्या मित्रासोबत डिनरला जाऊया. जसं की आता नवरात्र पण संपलं, गणपती पण संपले आहेत. त्याच्या आधी श्रावण संपला, गणपती संपले, नवरात्र संपला, पितृपक्ष संपला. अँड नाव दिस इज अ टाईम दॅट खूप आठवण येतं नॉनव्हेजची. सो नॉनव्हेज ट्राय करूया. वन ऑफ द फेमस लोकेशन ऑफ पुण्याच्या हृदयात बसलेले ते ठिकाण. तुम्हाला तिथे गेल्यानंतर मी सांगेल. सो टिल द टाईम एन्जॉय आर खाऊ गल्ली. सो हे काळूबाई गार्डन. सो इथला वडापाव फार फेमस होता आणि त्याच्यासोबतची जी चटणी होती पांढऱ्या कलरची सो ती फार छान लागायची. सो इथं खूप सारे वडापाव आम्ही खाल्लेले आहेत बेसिकली. तर आता आपण जाऊया खाऊ गल्लीला. ही आहे आमची माझ्या मागे खाऊ गल्ली. सो इथून स्टार्ट होते. सो इथं आपली थाळी वगैरे असते आणि इथं हे बॅक साईडला जो आहे आपला डोसावाला ना, स्पंजी डोसा. हां स्पंज डोसा. सो मी रोटेट करून दाखवतो तुम्हाला खाऊ गल्ली. सो इथून स्टार्ट होते. हा एक
काय म्हणतो आपण त्याला, गाळा आहे, नंतर हा एक आहे. प्रत्येक ठिकाणची एक वेगळी वेगळी चव होती. सो बेसिकली आज रविवार असल्यामुळे सर्व काही शांतता आहे. नाही तर असे इथं खुर्च्या वगैरे टाकलेल्या असतात. सो मी हा इथं जे आहे रुचिरा प्युअर व्हेज, सो इथे भरपूर खाल्लेला आहे. कारण की आजी एकदम कमी म्हणजे तिखट बनवायच्या. आणि इथे आणि दिस इज दी कॅफे क्रीम अँड क्रश. सो इथे आम्ही आपलं सँडविचेस, नंतरून बर्गर, नंतरून कॉफी, कोल्ड कॉफी खूप सारे पिलेलं आहे इथं. आपण बघूया आता कोण आहे तिकडं. सो दीज आर द ऑप्शन्स. थिक कोल्ड कॉफी हे तर मी ट्राय केलं होतं. अजून पण तसंच आहे जसं आधी होतं 2022मध्ये जेव्हा आम्ही गेलो होतो, सेम तसंच. जी 3 वर्षापूर्वी होती 34 आहे, काहीच चेंज नाही आहे. असं वाटतं की आपण रविवारी कुठे इथंच राहतो नेमाने गाडीकडे खाली आलं रविवारी है ना, फिरत फिरत असं वाटतंय. वाटत नाही जॉबवरती वगैरे आहे. खूप छान. लेट मी एन्जॉय दी कॉफी नाव. हे जे फुरकी मारले ना, बालपण कधी विसरायचं नसतं का. किती मोठे झाले तरी हे राहतेच. आता संपलं. सो गाईज आम्ही जेवणासाठी आलेलो आहे. मी सांगितलं की बाबा आज खूप दिवसानंतर नॉनव्हेज खायचं आहे. सो वॉट कुड बी द बेटर ऑप्शन दॅट साईनाथ खानावळ इन अलकाट ऑफिस. सो इकडं बोकडाचं मटण नसते, इकडं गोलाईचं असते. सो आपण चिकनच प्रेफर करूया. चिकनच खाऊया कारण की आपलं मी जळगावमधला आहे, तो आम्ही कधीच गोलाईचं खाल्लं नाही आणि ते थोडं वेगळं लागतं खाताना. सो लेट्स ट्राय चिकन थाळी. आपली थाळी आलेली आहे, मसाला चिकन थाळी. तुम्ही फोटोमध्ये बघितलं असाल किती छान दिसते. सो कंपल्सरी प्रत्येकाच्या प्लेटमध्ये लेग पीस असते म्हणजे असते. आणि इथं रस्सा हा सेपरेट दिला जातो. भाकरी आणि पोळी ऑप्शन आहे. आणि जस्ट हे आधी पण आम्ही येऊन गेलो होतो, दोघं पण आले होते एकदा. सो आम्हाला इथली टेस्ट खूप आवडते. इथे 250 का तरी 250च्या जवळपास आहे. मी सांगेल तुम्हाला किती थाळी आहे. किती थाळी आहे? 250. सो फोकस करूया कारण की भरपूर जवळपास 3-4 महिन्यानंतर चिकन घेऊन नॉनव्हेज. कार्बी क्रेविंग होत आहे मला. लेट्स ट्राय. येस प्लीज. सो गाईज तुम्ही बघितलं की किती गर्दी होती कारण की तेवढी टेस्ट आहेच. आणि ॲक्च्युली काय आहे, इथं ज्ञानप्रबोधिनी लायब्ररी आहे. सो इथं जे स्पर्धा परीक्षा तयारी वगैरे करणारे असतात किंवा जे काही कॉलेज स्टुडंट वगैरे असतील, सो त्यांची पॉप्युलेशन खूप जास्त आहे इथं. सो त्याच्यामुळे तिथं भरपूर प्रचंड गर्दी असते. आणि त्यात रविवार आज सुट्टीचा दिवस, सो खूप गर्दी होती. आणि तुम्ही जर आलेत पुण्यामध्ये पुढे नक्की विजिट करा साईनाथ खानावळ अलका टॉकीज दी मेन ब्रांच. सो अशा प्रकारे आपला दिवस संपलेला आहे. छानपैकी मस्त साईनाथ खानावळचं आपण जेवण जेवलो. आणि हा आपला मित्र प्रणव. सो फोटोबा झालेला आहे. खूप छान टेस्ट होती त्याची. आपला प्रणव पण तुम्हाला सांगू शकेल कशी टेस्ट होती. आज 1 नंबर टेस्ट होती. हो दिवस पण खूप छान गेलेला आहे. सेकंड डे टुगेदर आपल्या दसऱ्या दिवशी आपण फिरलो. आणि जुन्या मेमरीज आपण परत त्याच्यातून गेलेलं आहे सगळ्या मेमरीज. खूप छान वाटतं. नॉस्टॅल्जिक फील होतं आणि खूप काही म्हणजे भेंडी आपण एवढं
जबरदस्त एन्जॉय केला. पण ते ठीक आहे, 2 वर्ष आपले कोरोनात गेले, पण स्टील जेवढा आपल्याकडे टाईम आला तेवढा टाईम होता तो एन्जॉय केलेला. सो अशा प्रकारे आपण आजच्या ब्लॉगची एंड करतो आणि पुढच्या नेक्स्ट ब्लॉग कुठला बनवायचा ते थोडं मी आता रिसर्च करतो. आणि मला एक माझ्या सबस्क्रायबरची पण एक रिक्वेस्ट आलेली आहे की बाबा एक काहीतरी जेवणावरती किंवा तुम्ही स्वयंपाक काय बनवता वगैरे, तर त्याच्यावरती पण एक ब्लॉग तयार करा. तो बघूया, कुकिंगवरती बेसिकली. तो बघूया कसं जमते ऑर नॉट. पण इथंच आता ब्लॉग संपवतो. सो टेक केअर, लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड स्टे ट्यून. लाईक, शेअर, सबस्क्राईब. लाईक, शेअर, सबस्क्राईब. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू शुभम पाटील. SP_vlogs 1029. Okay, Bye. sign in home. Bye bye.